नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, थोड्याच दिवसापूर्वी एक जाहिरात प्रसिद्ध झाली होती सरळ सेवेची, जी की महाराष्ट्र कारागृह विभागाची. यामध्ये तुम्ही जर अप्लाय केलेला असेल तर तुमच्यासाठी मित्रांनो महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे. तुम्ही कुठल्या पदासाठी अर्ज केला आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. तर बघा मित्रांनो, TCS मार्फत ही परीक्षा तुमची कंडक्ट केलेली होती कारागृह विभाग महाराष्ट्र शासन भरती प्रक्रिया सन 2023साठी. याची मित्रांनो पहिली ॲन्सर की प्रसिद्ध करण्यात आली होती. तर मित्रांनो, आज याची दुसरी ॲन्सर की देखील प्रसिद्ध झालेली आहे. कारागृह विभागामध्ये मित्रांनो एकूण 255 सरळ सेवा पदभरती घटकामधली ही जाहिरात देण्यात आली होती, ज्यामध्ये लिपिकसाठी 125 जागा होत्या, वरिष्ठ लिपिकसाठी 31 जागा होत्या. त्यानंतर लघुलेखक, मिश्रक, शिक्षक, सेवनकाम निरीक्षक, सुतारकाम निरीक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बेकरी निरीक्षक, तानाकार, त्यानंतर विणकाम निरीक्षक, चर्मकला निरीक्षक, यंत्रनिरीक्षक, निटिंग अँड विविंग निरीक्षक, करवत्या, लोहरकाम निरीक्षक, कातारी, ग्रहपर्यवेक्षक, पंजा व गालीचा निरीक्षक, ब्रेल लिपी निरीक्षक, जोडारी, प्रिपेटरी, मिलिंग पर्यवेक्षक आणि शारीरिक कवायत निरीक्षक आणि शारीरिक शिक्षक निरीक्षक अशी मिळून 255 पदांची मित्रांनो ही पदभरती प्रक्रिया होती. याची परीक्षा तुमची TCSने मित्रांनो घेतलेली आहे. तर सध्या मित्रांनो या पदभरतीची पहिली ॲन्सर की आलेली आहे. ती ऑफिशियल माहिती मित्रांनो वेबसाईटवरती देखील त्यांनी पहिल्या ॲन्सर कीची, ज्याच्यामध्ये ऑब्जेक्शनची वगैरे देखील माहिती या ठिकाणी दिलेली होती, पाहू शकता तुम्ही. तर आता TCSने मित्रांनो याची फायनल ॲन्सर की जी असते मित्रांनो, जी की ऑब्जेक्शन नंतरचे तुमचे मार्क्स असतात, ती या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे. तर बघा, ही पहिल्या ॲन्सर कीचं या ठिकाणी होतं, याच्यावरती तुम्ही ऑब्जेक्शन देखील मित्रांनो घेतलेले असतील. तर तुम्हाला मित्रांनो किती फायनल मार्क्स या ठिकाणी पडलेले आहेत कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगू शकता कुठल्या पदासाठी मार्क्स पडलेले आहेत. तर बघा, TCSचं तुमचा हा प्लॅटफॉर्म जो आहे मित्रांनो, याच्यावरती लॉग इनवरती क्लिक करून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, तिथून तुम्ही लॉग इन करू शकतात. तर ही लॉग इन केल्यानंतर मित्रांनो तुमच्या प्रोफाईलमधून तुम्हाला या ठिकाणी तुमची रिस्पॉन्स शीट जी आहे डाउनलोड करायची आहे. त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं कुठलं ॲन्सर चेक केलेलं आहे तुम्ही, त्याचबरोबर ते आन्सर बरोबर आहे का, त्याचबरोबर तुम्हाला जर त्या ॲन्सरचे फुल मार्क्स भेटलेले असतील तर तिथं मित्रांनो तुम्हाला फुल मार्क्स देखील मिळणार आहेत, ज्यांनी ऑब्जेक्शन घेतलेले त्या सीटमध्ये त्या शिफ्टमध्ये. तर आता मित्रांनो याची तुमचं सेकंड ॲन्सर की जी आहे ती प्रसिद्ध झाली. त्याच्यानंतर पुढची प्रोसेस नेमकी काय असणार आहे. तर बघा, जाहिरात जर मित्रांनो तुम्ही पाहिली, जाहिरातमध्ये पेज नंबर 11वरती जर पाहिलं तर तुमचं नॉर्मलायझेशन मित्रांनो याचं केलं जाणार आहे. त्यांनी जाहिरातीमध्ये सांगितलं आहे. काय म्हटलं आहे पहा, परीक्षा ही कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात आल्या तर सत्र 1 ते अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व त्याची काठिण्य पातळी तपासण्यात येऊन त्याचे सामान्यीकरण करण्याचे म्हणजेच नॉर्मलायझेशन पद्धतीने गुणांकन निश्चित करून निकाल जाहीर करण्यात येईल. तर बघा मित्रांनो, एकापेक्षा जास्त सत्रात जर तुमची परीक्षा आयोजित झाली तर नॉर्मलायझेशन होणार आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो 1 ते अंतिम सत्रापर्यंत नॉर्मलायझेशन केलं जाणार आहे. नॉर्मलायझेशनबाबत TCS कंपनीकडून देण्यात आलेले सूत्र वेबसाईटवर माहितीसाठी प्रकाशित केलेलं आहे. सदर नॉर्मलायझेशन सर्व परीक्षार्थी यांना बंधनकारक राहील, याची सर्व परीक्षार्थींनी नोंद घ्यावी. तर आता मग मित्रांनो नॉर्मलायझेशन याचं झालं म्हणजे एकापेक्षा जास्त सत्रामध्ये परीक्षा तुमची झालेली असेल तर नॉर्मलायझेशन होईल. नॉर्मलायझेशन झालं तर मित्रांनो तुमचे आफ्टर नॉर्मलायझेशनचे मार्क्स या ठिकाणी प्रसिद्ध होतील. त्याच्या अगोदर मित्रांनो आफ्टर ऑब्जेक्शनचे मार्क्स देखील तुम्हाला पाहायला भेटतील. म्हणजे 2 सीटमध्ये एकदाच मित्रांनो तुमचे मार्क्स येऊ शकतात किंवा वेगवेगळे येऊ शकतात. जसं की मित्रांनो आफ्टर ऑब्जेक्शनचे मार्क्सची एक सीट येईल आणि त्यानंतर मित्रांनो आफ्टर नॉर्मलायझेशनचे मार्क्सची एक सीट येईल, तुमची सीट येईल. आफ्टर नॉर्मलायझेशनचे जे मार्क्स असतील मित्रांनो हे तुमचे अंतिम मार्क्स असणार आहेत. आता आफ्टर ऑब्जेक्शनचे मार्क्स तुम्हाला कळतील मित्रांनो तुमच्या ॲन्सर कीवरनं, सेकंड ॲन्सर कीवरनं. परंतु सर्वांसाठी मित्रांनो या ठिकाणी हे वेबसाईटवरती देखील प्रसिद्ध केलं जाऊ शकतं किंवा डायरेक्टली या ठिकाणी आफ्टर नॉर्मलायझेशनचे आणि आफ्टर ऑब्जेक्शनचे अशा 2 सीट देखील एकाच वेळेस मित्रांनो ती लिस्ट देखील लावली जाऊ शकते. तर आता मित्रांनो कारागृह विभागाची या ठिकाणी ही प्रोसेस सुरू झालेली आहे. तुमची ॲन्सर की जी आहे मित्रांनो डाउनलोड होती की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कारण की बरेच विद्यार्थ्यांना डाउनलोड करायसाठी प्रॉब्लेम येतो आहे. ज्यांचा पासवर्ड युजर ID नाही आहे त्यांनी या ठिकाणी फॉरगेट युजर नेम पासवर्ड ID देखील करून या ठिकाणी डाउनलोड करू शकता. तिथंच तुम्हाला ऑप्शन असणार आहे. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये खाली कमेंट करून नक्की विचारा. याच्यामध्ये तुमचे कुठल्या पदासाठी किती मार्क्स आले, तुम्ही कुठल्या पदासाठी अप्लाय केलेलं होतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना माहिती समजेल. धन्यवाद.
मित्रांनो, सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी आरोग्य विभाग तांत्रिक डायरी, तांत्रिक माहितीचा सखोल आणि परिपूर्ण खजिना असलेलं पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. ज्यामध्ये मित्रांनो सध्याची तुमची जिल्हा परिषदमधील आरोग्यसेवक, आरोग्य सेविका ही पदभरती असेल किंवा आरोग्य विभागामधील कुठल्याही तांत्रिक प्रश्नांसाठी तुम्हाला हे पुस्तक उपयुक्त आहे, जे की TCS IBPS पॅटर्ननुसार आहे. 9 मे 2023च्या नवीन अभ्यासक्रमानुसार मित्रांनो हे पुस्तक तुम्हाला कुठल्याही बुकस्टोरमध्ये पाहायला भेटेल किंवा ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकतात. त्याचबरोबर त्यांचं आरोग्य विभाग टॉपिक निहाय तांत्रिक प्रश्नसंच हे देखील पुस्तक प्रसिद्ध आहे, जे की मित्रांनो तांत्रिक डायरी या पुस्तकावरती आधारित हे पुस्तक आहे. परंतु याच्यामध्ये टॉपिक निहाय सर्व प्रश्न तुम्हाला TCS IBPS पॅटर्ननुसार पाहायला भेटतील नवीन अभ्यासक्रमानुसार. इतरही त्यांची पुस्तकं आहेत, जसं की मित्रांनो पोलीस भरती जी आत्ता सध्या तुमची निघालेली आहे 17,000 पदांची, त्यासाठी 2023 मधील सर्व प्रश्नपत्रिका संच त्यांच्या पोलीस भरती प्रश्नपत्रिका संचमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. त्याचबरोबर ग्रामसेवक या पदासाठी देखील परीक्षा आता लगेच होणार आहेत मित्रांनो तुमच्या. त्यासाठी IBPS पॅटर्ननुसार ग्रामसेवक तांत्रिक डायरी, ग्रामसेवकच्या पदाची सर्व तांत्रिक प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक त्यांचं उपयुक्त आहे. याच्यामध्ये सर्व तांत्रिक प्रश्नांची माहिती त्यांनी सखोलपणे मित्रांनो दिलेली आहे. त्याचबरोबर ग्रामसेवक 115 प्रश्नपत्रिका संच हे देखील नवीन अभ्यासक्रमानुसार त्यांचं पुस्तक उपलब्ध आहे. आणि मित्रांनो सामान्य ज्ञान हा विषय जो आहे प्रत्येक सरळ सेवा पदभरतीमध्ये कॉमन विषय असतो. त्यासाठी तुम्हाला वन लाईनर स्वरूपामध्ये TCS IBPS पॅटर्ननुसार पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी TCS IBPS सामान्य ज्ञान वन लाईनर स्वरूपामध्ये देखील त्यांनी पुस्तक प्रसिद्ध केलेले आहे, ज्यामध्ये मित्रांनो TCS IBPSने घेतलेल्या आतापर्यंतच्या परीक्षांमधून GS आणि GKच्या प्रश्नांचा याच्यामध्ये त्यांनी समावेश करून दिलेला आहे. इतरही त्यांची पुस्तकं आहेत, जसं की वाहन चालक पदभरती, वाहन चालक पदासाठी मित्रांनो जे तांत्रिक प्रश्न विचारले जातात त्यासाठी देखील सचिंद कुरुंसर लिखित वाहन चालक भरती हे त्यांचं पुस्तक आहे. SSC साठी देखील मराठी माध्यमातून पुस्तकं त्यांची आहेत. तर ही सर्व पुस्तकं मित्रांनो विजयपथ पब्लिकेशन पुणे यांची कुठल्याही बुकस्टोअरमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. तेथून तुम्ही खरेदी करू शकतात आणि ऑनलाईन देखील तुम्हाला उपलब्ध आहेत.